राधिका जी आहे चेहऱ्यावर ग्लो वगैरे येण्यासाठी कसं रुटीन करते ते नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी खूप घाई असते स्त्रियांच्या मागे. हो, कोणा कारण सकाळी सकाळी टिफिन करायला लागते राधिकाच म्हणणं आहे. आणि खूप सारी घाई असते, घाईमुळे सुचत नाही. मग आणि घाईच काय करता आज टिफिन मध्ये? आज केली भेंडीची भाजी आणि शेंगा केल्या मुगळ्याच्या कढीत. मुंगण्याची शेंगा म्हणतात, कोणी वेगळ्या म्हणतात. आणि इकडे आईचं पण चालू आहे. आता कसं व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तर काही ना केला की नाही आई म्हणून त्यामुळेच आई किचनमध्ये बस गेलेली आहे. थोडं चालू असं शेंगा वगैरे करणं. कढी मस्तपैकी बनवली असेल तू? कढी केली आणि त्याच्यात मी शेंगा टाकल्या. कढीला पहिले थोडंसं गटका येऊ द्यायला लागतं, शिजू द्यावं लागते, त्यानंतर शेंगा वगैरे टाकावं लागते ना, कारण ते शिजलेलं असतं. आणि अशी केलेलं इकडं कढी. बापा भाई तर ठेचाचं लय डेंजर झालं केलं वाटते. ठेचा टाका लागते ना. ठेचा कशासाठी? त्या कढीसाठी ठेचा केला का? इकडे चालू तयारी. ते मिरचीची चांगली नाही होत नाही का? तर खूप सारी कामं आहेत सकाळची तयारी. आणखी काल काय झालं होतं आपल्या व्हिडिओमध्ये? काय सांगितलेलं राधिकानं आज? कालच्या व्हिडिओमध्ये आपण तर पाहिलंच खेड्यातली लाईफस्टाईल. आणि शब्द लाईफस्टाईल नाही का वेगळंच असतं आणि ग्रामीण भागामधलं तर वेगळंच असतं. तुम्हाला माहीतच आहे ग्रामीण भागामध्ये कोण कोण राहते, काय म्हणजे बोलण्यामध्ये व्यवस्थित नाही मिळत, राहणीमानामध्ये बदल पडतो. ते तर आपण कालच्या व्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. ते आता खूप बोर वाटत आहे खेड्यातल्या वातावरणानं बोर झालं असं कालचा व्हिडिओ होता. त्यावरती बरंच टॉपिकवरती झालेलं आहे. अडचणी सांगितलेल्या आहेत खूप साऱ्या. काय असते अडचणी तर असं सध्या. आणि आज खूप घाई आहे त्याच्यामुळे दोघी मिळून करत आहे. एका इकडे टिफिन पॅक करून चालू होता आईचा आणि एका इकडं स्वयंपाक चालू होता राधिकाचा. व्हिडिओ घ्यायसाठी मग इकडे राधिका आली आणि आई किचनमध्ये गेली. मागं पुढे चालतेच आहे थोडंसं. कारण असं काही नाही आहे त्याचं. बरेच जण कमेंट करतात की आईला करतो त्याचं. तर असं सांगितलेलं राधिकानं किंवा खूप सारं जे आहे अडचणी चालू होत्या. आहेच ना, खेड्यातनी अडचणी असतात. कुठं गाणे चालू असतात, टीव्ही चालू असतात मोठ्या आवाजातनी, मोबाईलवर आवाज मोठा असते आणि बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये आवाज येते आपल्या गाण्याचा याचा. आणि आपलं कसं बैल वगैरे राहतात बाहेर, त्याच्यामुळे घंट्याचा आवाज येतो व्हिडिओमध्ये. आणि हे आणि खेड्यातले लाईफस्टाईल अशीच असते, थोडंसं बोरिंग वाटते. पण ठीक आहे, जे आहे ते आहे. आपण ज्या वातावरणात राहिलो त्या वातावरणात ऍक्सेप्ट करून घ्यावं लागते. पण करमणुकीसाठी ग्रामीण भाग चांगला असतो. करमणुकीसाठी ग्रामीण भाग वगैरे चांगला असते असं म्हणून काय हरकत नाही. झाला स्वयंपाक? हो, चहा चालू. आणखी काय केलं? भेंडी पण केली एक सोबत. भेंडी केली ना. चहा नाश्ता करायचा. पण मला पण माहेरी जायचं आहे ना. हो का? मग माहेरी जासाठी तर इकडे काय आहे बापा? किती दिवस झाले? 1 महिना पण नसेल झाला तुला? 1 महिना कशाला, 2 महिने झाले ना. 1 महिना नसेल झाला माहेरी? झाले 2 नुसतं माहेरी जाण्यासाठी भांडणं असतात. माहेरी नाही, आता रसाई नाही का? मग जायचं ते ना रसाईल का? मग तू अक्षय तृतीया झाल्यावर जाशील. 7-8 दिवस आणि ते 15 दिवस 8 दिवस असंच चालू आहे. 2 दिवसासाठी ठीक आहे, 2 दिवस काही प्रॉब्लेम नाही. 2 दिवस राहिल्यासारखं वाटते काही पण. 2-3 दिवस असतात. जा मग. मी जास्त दिवस चांगलं नसतं वाटत. राहू द्या मग, जात नाही. आता ठीक आहे बा, चांगलं वाटते तर. पण एवढं का? 8 दिवस तर राहायला पाहिजे ना. राहिल्यासारखं वाटतं, पण नुसतं जा 2 दिवस राहून चाललं. ठीक आहे, झालं तर पाठवून देऊ राधिकाला. आपण जास्त नाही अडवत तिला, पण तिला समजायला पाहिजे की थोडंसं तरी कमी मध्ये घ्यायचं. कमी मध्येच घेते मी, तुम्हीच नाही राहू देत मला 2 दिवस. पण एवढं नसते ना, 8 आणि 10 दिवस थोडी असते काही. ठीक आहे, 8 दिवस तर ठीक आहे. 2-3 दिवस चालते. आईचं पण पाक ना माहेरी जायचं. माहेर लांब झालं म्हणजे आईचं पण.
आई जायच्या पहिले. हां आता खूप लांब झालेलं आहे. पण जाता येते त्यात नाही काय एवढं विशेष, सहज जाऊ शकतो. आणि सकाळची घाई तुम्हाला माहीतच आता काय सांगावं, हो. खूप सारं आहे. आणखी सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये, तयारी चालू आहे. आणखी तुझं रुटीन काय असते का डेली? डेली रुटीन हेच काम. कसं असतं डेली रुटीन? सकाळी उठा, भांडे घासा, स्वयंपाक करा. आणि ते सकाळी असते म्हणा, कारण इकडं रोज शहरातनी कसं थोडंसं 7च्या नंतर चालतात कामं, हां. नाश्ता स्वयंपाक, पण असं रुटीन असते. पण इकडे कसं सकाळी स्वयंपाक करावं लागते. हो. आणखी 7 वाजताच बऱ्याच जणांच्या नायरी वगैरे होतात. शेतामध्ये तर आई जर समजा बाकीचे कोण गेलं ना, 7 आणि 8 वाजता जेवण होते. आणि शहरातने थोडंसं त्या टायमाला नाश्ताच चालू राहते. असं आहे सर्व. इकडे टिफिन पॅक करणं पण चालू आहे. हो. पण विशेष राहायला सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये, हे बा राधिका जी आहे चेहऱ्यावर ग्लो वगैरे येण्यासाठी कसं रुटीन करते ते सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये. रुटीन चालू आहे ना माझं. कसं म्हणजे खाण्यापिण्यावर लक्ष, काय व्यवस्थित फ्रुट्स खाणं जास्त. हां, फ्रुट्स, दूध दही जास्त वापरायचं. आणि घरगुती क्रीम कोणती वापरता? घरगुती क्रीम साधीच आहे, व्हाईट टोन क्रीम. व्हाईट टोन क्रीम. आणखी आणखी आपण घरगुती उपाय करू शकता. हळद, चंदन आणि मुलतान मिट्टी लावू शकता. मुलतानी मिठी लावली असेल तू? हो, लावलेली. ग्लो येतो ना त्याने चेहरा. एवढा ग्लो नाही दिसत आहे, एवढा ग्लो नाही वाटत. हो, पण तरीच बरं आहे ना नेहमीपेक्षा. बाकीचं हे तर सकाळचं रूट आहे ना, बाकीचं क्रीम लावून हे लावून ते दाखवतात चेहरा. पण तुझं काहीच नाही ना सध्या, तरी चांगलं आहे बऱ्यापैकी. आई झाला इकडे टिफिन पॅक, हो. नाश्ता. तर असं आहे मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये पण बघा मोबाईलचा आवाज येत असेल. बाहेर पण सगळे बाहेरचे मोबाईल चालू राहतात, स्पीकर चालू राहतात, स्पीकर चालू राहतात. टीव्ही चालू राहते, तोच आवाज प्रॉब्लेम होते. बाहेरचे अडचणी येतात ना भरपूर. खूप साऱ्या अडचणी. आणि बऱ्यापैकी आहे चेहरा. हो. जर क्रीम वगैरे ग्लो येण्यासाठी उन्हाळ्याची सनस्क्रीम वापरू शकता, कारण उन्हाळ्यामध्ये त्यांनी ग्लो येतो चेहऱ्यावर. आणि चेहऱ्याला पण घाम वगैरे येत नाही, घाम येत नाही, व्यवस्थित राहते ना. तेच तेलाचा होता काय. आईची पण तयारी चालू इकडं. हे ताक कशासाठी ठेवलेलं बरं? हे का पिण्यासाठी मठ्ठा बनवायचा. मठ्ठा बनवायचा आहे का? मठ्ठा छान जास्त बनवतो. उन्हाळ्याचा मठ्ठा बनवायचा. कसा बनवतो मठ्ठा? पण मठ्ठा मिक्सरमधून काढायचा, साखर टाकायची आणि त्याची पावडर भेटतं मठ्ठ्याची. अच्छा. ताक मठ्ठ्याची मसाला तो मठ्ठा मसाला टाकायचा, तो टाकायचा. आणि त्याच्यात ते खारे कलरचे हे नाही भेटत, बुंदी हां, सुकी, ते टाकायचे. छान कोथिंबीर टाकायची. आणि इकडे मठ्ठा मस्तपैकी करते, कारण मी 1-2 वेळा घेतलेला आहे. उन्हाळ्याचं चांगलं असतं. वाटल्यास पाहिजे असेल तर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवून देऊ आपण कशा प्रकारचं करता येतात. चला, इकडे आई पण आलेले आहे पाण्यासाठी, आवाज देण्यासाठी. कारण सकाळी आईला जे आहे पाण्याला जावं लागते विहिरीवरती. मंदिरातली पण पूजा राहिलेली आईची. कारण सगळे डबा करणं, मग मंदिरात जाणं, मंदिरातून येणं, नंतर मग आणखी पाणी वगैरे आणणं. हां, तेच विहिरीचं पाणी. आईला वाटत नाही कसं शहरातलं आणि खेड्यातले लाईफस्टाईल, खेड्यातले बोर झाले. आईला ग्रामीण भागातच आवडतं. शहरी भागात न्यावर आईला करणार नाही, पूर्ण एकदम हे वाटणार ना, बोलायला कोण नसतं ना. आता कसं घरी बोलायला राहतात, स्वयंपाक राहते, म्हणजे सर्व लहान मुलं राहतात. आणि मंदिरात नाही गेले तर मंदिरात
कीर्तन वगैरे चालू राहते, कोण गाणे म्हणणं चालू राहतं. हा शहरातला आणि खेड्यातला लय फरक पडतो. शहरामध्ये ओळखत नाही कोणी कोणाला. नाही आपापल्या घरातच राहणार. आता इथं म्हणल्यावर सगळी ओळखी पाहिजे आहे. फरक पडतो. आईसोबत तू पण बोरिंग वाटत असेल तुला तर मंदिरात जायचं असतं, हो गाणे वगैरे म्हणून लागायचं, मग घरी यायचं. चालत नाही का? सकाळ संध्याकाळ जात असते मी दर सोमवार मंदिरात. सोमवार जात असतं. फक्त रोज सोमवार, होत नाही ना. रोज नाही होत. आणि जर झालं तर मग केव्हा एकादश असली हा किंवा मग काय असलं असंच असलं एकादशी चतुर्थी असली तर. चांगलं सण असलं धार्मिक तर तेव्हा जाते. हम्म. पण ठीक आहे, सवय पड. तर इकडे आईची चालू आहे पाण्याला जाण्यासाठी तयारी. गोळ पाण्यात सवय पडली ना आपल्याला. गोळं पाणी. आपल्या बोरलेत आहे पण तसं पाहिलं तर विहिरीचं पाणी चांगलं आहे. चांगलं असतं. आता ते कसं आरो फिल्टर आणि थंड राहण्यासाठी पावडर वगैरे टाकतात त्या पावडरमध्ये, हा ते वेगळं राहते. पण घरचं जर पाहिलं विहिरीचं पाणी तर ते पण चांगलं असते. चांगलं. सर्व असं चालू आहे. हम्म. चला खूप म्हणजे घाई आहे आज, त्यामुळे हां लवकर समाप्त करताय व्हिडिओ आपण. आणि माठे बघा कसा वाटत आहे आपला. तर आता पाणी वगैरे गळत नाही ना माठ्यातून, नाही कळत नाही. व्यवस्थित आहे, हम्म. थंड राहते, थंड राहतं. बऱ्यापैकी थंड राहत असेल तरी. हम्म. आणि तिकडे फ्रीज पण आहे, फ्रीज असल्यावर ताण नाही आहे, पण तरी माठ्यातलं पाणी प्यायला चांगलं वाटते. हो तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथंच संपत आहे. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.